राजेश हेगड़े जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझा मलकापूर मतदारसंघ हा विदर्भाचा प्रवेशद्वार आहे आणि त्या मतदारसंघात कापसाचा पेरा खूप जास्त असतो। अध्यक्ष महोदय, कापूस लागवडीपासून कापूस घरात आणेपर्यंत जो खर्च कापसाला लागतो आणि आपण दिलेला हमीभाव याच्यात प्रचंड तफावत आहे। त्यामुळे माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहे। हमीभावाचा फेरविचार शासन करणार काय? हमीभावाने शासनाने खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना कापूस विकला। त्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक माझ्या मतदारसंघात केली। दसरखेडला एक व्यापाऱ्याने जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाची फसवणूक करून कापूस नेऊन कापसाचे पैसे दिले नाही। 150 ते 200 कोटी रुपये जग्गू नामक एक व्यापारी त्याने घेऊन 150 ते 200 कोटी रुपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली। नांदुरा तालुक्यातही तोच प्रकार घडलेला आहे। असे अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाही। त्या पैशांबाबत शासन काही दखल घेईल काय किंवा शासन त्या पैशांची जबाबदारी घेऊन त्यांना काही विशेष अनुदान देईल काय, असे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत। धन्यवाद। व्यापारी बांधवांना काही शेतकरी बांधवांचे पैसे त्यांनी घेतले असेल, दिले नसेल हे बाब खरी आहे। आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांच्या त्या पद्धतीने जमानतही काही लोकांच्या झाल्या, परंतु अशी परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना जी काही मदत करायची आहे त्याबद्दल निश्चित मी तपासून घेईल का आपण कोणत्या नियमामध्ये कोणत्या धोरणामध्ये सरकारच्याकडून काही स्पेसिफिक काही ठिकाणी जे झालेला व्यापारी आणि शेतकऱ्यामधला व्यवहार तर शेतकरी बांधवाला मदत केली जाईल। जोरगेवार साहेब बोला।